रोजच्या जेवणामध्ये किती जरी भाज्या असल्या तर तोंडी लावायला कोणती ना कोणती चटणी हवीच असते। तर आज मी बनवते खोबऱ्याची चटणी। इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, लांबडे लांबडे पातळ काप करून ते तव्यामध्ये भाजून घेते। थोडेसे डाग पडेपर्यंत परतवून घ्यायचे। खोबरं परतवून झालं आहे, हे बघा असे डाग पाडून घ्यायचे, हे असे डाग पाडून घ्यायचे। आता हे मी काढून घेते। हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते भाजलेलं खोबरं। याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, चटणी घालायची 1 चमचा, लाल मिरची पावडर असेल तरी चालेल, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि थोडेसे जिरे। आता हे मिक्सरला फिरवून घेते। मिक्सरला असं मी जाडसर वाटून घेतलं आहे। खमंग अशी खोबऱ्याची चटणी आपली तयार आहे। अगदी पटकन होणारी, जेवणाला तोंडी लावण्याची खोबऱ्याची चटणी आपली तयार आहे। नक्की ट्राय करून बघा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।